चौक आहे तिथं यायचे. मग केशव नायक गोसावे आते विनविती. केशव नायक श्री प्रभुबाबांना विनंती करायची, जी जी आज श्रावणे पुणे. आज श्रावण पौर्णिमा आहे. आपण हे जे पौत देवाला करतोय ते त्रयोदशीला करतोय. श्रावण पौर्णिमेला गुरुचं पूजन करतो, त्रयोदशीला देवाला पौत करतो, ती श्रावण पौर्णिमा. तेत बिजे की जो जी. आम्ही जिथे मंडप दिलेला आहे, ज्या श्रावणीच्या चौकामध्ये चौथऱ्यावर, तिथं तुम्ही यावं अशी आमची तुम्हाला विनंती आहे. असं रुद्रपुरातले प्रत्येक महाजन लोक जनलोक श्री प्रभुबाबांना विनंती करायची. गोसावे म्हणते मेला जाये जाये चाल म्हणे. गोविंद प्रभू त्यांना म्हणे चला तुम्ही पुढं चला, आम्ही आलोच मागून. मग गोसावे श्रावण ये जाती. म्हणजे रुद्रपुरातल्या त्या महाजन लोकांना किंवा तिथल्या रुद्रपुरातल्या जनलोकांच्या विनंतीचा मान ठेवत असत गोविंद प्रभू, आणि त्या चौवाऱ्यावर चौकामध्ये जात असत चौथऱ्यावर. एखादी वेळे केशव नायक व्यावृत्ती गुंतले असती. तर श्रावणे कौतिक पहावया अंडोरे आले असती. एखादे वेळेस केशव नायक व्यावृत्ती गुंतले असते, म्हणजे त्यांच्या काही घरकामामध्ये गुंतलेले असायचे केशव नायक. कारण कुठलीही पूजा करताना मान कोणाला होता? केशव नायकांना होता. केशव नायक जर एखाद्या वेळी गुंतलेले असायचे कामामध्ये, तर रुद्रपुरातले सगळे अंडोरे म्हणजे लहान मुलं, ते सर्व त्या ठिकाणी श्रावणीला होणारा श्री प्रभुबाबांना हा जो सोहळा आहे तो पाहण्यासाठी सगळे लहान मुलं जमा झालेले असायचे. तया ते म्हणती जा रे रावळा ते विनवुनी घेऊनी या. केशव नायक स्वतः जायची विनंती करायला, पण जर कामात असली तर लहान मुलांना मग ते गोविंद प्रभूंना बोलून आणण्यासाठी पाठवायचे. मग ते गोसाव्या पाशी जाती लहान मुलं. आन विनविती रावळो आज श्रावणी तेत मांडव घातला असे. तेथे ब्राह्मण होम करीत असती. तुमते केशव नायक बोलाविताती. आणि लहान मुलं श्री प्रभुबाबांना जाऊन निरोप द्यायचे की त्या ठिकाणी सगळे महाजन लोक आलेले आहेत, त्यांनी तिथे यज्ञकुंड प्रदीप्त केलेला आहे, पेटवलेला आहे, आणि तुम्हाला केशव नायकांनी तिथे बोलवलेलं आहे. तरी चाला तेत कौतिक पाहो. तिथे होणारं जे कौतुक आहे, तिथे होणारा जो सोहळा आहे, तो आम्ही सर्वजण डोळे भरून पाहू, असं लहान मुलं श्री प्रभुबाबांना आग्रह करून म्हणायचे. मग गोसावे म्हणती आवो मेला जाये जाये म्हणे नवचावे म्हणे. श्री प्रभुबाबा सहजी काही तयार होत नसायचे. नवचावे म्हणे, आमची येण्याची इच्छा नाही म्हणायची लहान मुलांना. मेला जाये जावेच म्हणे, एका मिनिटामध्ये लगेच पुन्हा काय म्हणायचे, नाही जायलाच पाहिजे. अहो मेला यावे म्हणे, आम्ही येणारच आहोत. अहो मेला जाये न यावे म्हणे, यावेच म्हणे, आम्ही आलोच पाहिजे, आम्हाला यायलाच पाहिजे. गोसावे चवकत बिंबत लेंकुरवा सांगाते निगती. जसे एखाद्या माणसाला बोलल्यानंतर मग भीतीने म्हणतो ना, बाबा आता आपल्याला बोलवले, काय विचारणा होईल, काय करावं लागेल माहीत नाही. आपण जसं अनामिक भीती दाखवतो एखाद्या ठिकाणी, जर आपल्याला बोलवलं एखाद्या मोठ्या व्यक्तीने, तर आपण आधी म्हणतो की बापरे आता काय उत्तर द्यावं लागेल, काय आहे काय माहीत नाही, आता आज्ञा काय होती. तसं श्री प्रभुबाबासुद्धा भीतीचा अनुकार करायचे. चवकत म्हणजे भीतीचा अनुकार करणे, अनुकार करायचे भीतीचा. आम्ही खरंच घाबरलेलो आहोत, आता हे सगळ्या लोकांनी आम्हाला तिथं बोलवलेले, न जाणू काय करतात काय नाही. आता श्री प्रभुबाबांना माहीत असायचं तिथे काय होणार आहे, परंतु फक्त मुद्दाम त्या पद्धतीचा अनुकार केला जायचा. आणि लेंकुरवा सांगा ते निघतीन, लवकर बिंबत म्हणजे लवकर श्री लहान प्रभूंच्या मुलासोबत ते निघायचे. मग गोसावे खादिये कडे जाती
म्हणून अवघे अंडोरे हात धरून वेली करीती. न जाणो आपल्याला येतो म्हणतात, पण श्री प्रभुबाबा न जाणू आणखी काही दुसरे काही निघून गेले तर. म्हणून सगळे मुलं काय करायचे, श्री प्रभुबाबांचा हात धरायचे आणि श्री प्रभुबाबांच्या भोवती गोल रिंगण करायचे. त्या रिंगणातून श्री प्रभुबाबा बाहेर जाऊ नयेत, सोडून कुणी काय आणखी दुसरीकडे. म्हणून श्री प्रभुबाबांना अशा पद्धतीने ते धरून आणायचे. मध्ये गोसाविया ते घाली ते त्या रिंगणामध्ये श्री प्रभुबाबांना घालायचे. एके गोसाविया ते खांदा घेती. किंवा सगळे लहान मुलं जमा व्हायचे एकत्र आणि गोसाव्यांना उचलून खांद्यावर घेऊन यायचे. या परे श्रावणी पाशी घेऊन येती. अशा पद्धतीने गोविंद प्रभूंना हे सगळे लहान लेकरं श्रावणीच्या त्या चौथऱ्यावर घेऊन येत असत. गोसाव्या ते देखोन केशव नायक सावमेती. आणि श्री प्रभुबाबांना पाहून केशव नायक समोर यायचे. मग मंडपात नेती. जिथे मंडप लावलेला राहायचं त्या श्रावणीच्या चौथऱ्याला तिथे घेऊन जायचे. ते तर चौघडी घातली असे. तिथे चौघडी म्हणजे 4 घडीचं वस्त्र, 2 घडी, 3 घडी, चौघडी. 1 पदर, 2 पदर, 3 पदर, 4 पदर. चौघडी म्हणजे 4 पदर, 4 पदराचं वस्त्र. ते तर गोसावे असे आसन होय. आणि त्याच्यावर श्री प्रभुबाबांना बसवल्या जायचं. श्री प्रभुबाबा बसायचे. मग केशव नायक गोसाव्याचे श्रीचरण प्रक्षाळिती. आणि मग कुठलीही पूजा करत असताना अगोदर काय होतं, पदप्रक्षालन, पाय धुतल्या जातात. म्हणून केशव नायक सुद्धा श्री गोविंद प्रभूंचे पाय धुवायचे. गंधाक्षता ओळगविती. श्री प्रभुबाबांना गंध आणि अक्षता लावल्या जायच्या. विडा ओळगविती, जसं तुम्ही देता तसा. उत्तरी जानवेयाचा जोडा श्रीकंठी ओळगविती. जानव म्हणजे ते हारा टाईप किंवा कमरेला कपड्यावर बांधतात ते, तसं श्री प्रभुबाबांच्या खांद्यावर ठेवलं जायचं. ते श्रीकंठी म्हणजे गळ्यामध्ये ते घालायची जानव. उत्तरी जानवे ब्राह्मण लोक घालतात की नाही, सुताचं जानवं, ते जानवं. मग गोसाविया कारणे बरवे 16 हात पूजे लंगन वस्त्र ओळगविती. आणि मग जे नवीन वस्त्र विणलेलं राहायचं 16 हात, ते वस्त्र श्री प्रभुबाबांना अर्पण केल्या जायचं. ते गोसावे उभे ठाकून वेढीती. श्री प्रभुबाबा ते वस्त्र तिथेच उभं राहून अंगावर परिधान करीत असत. नवे धोत्र गोसाव्यास नेसविती. नवीन धोत्रसुद्धा श्री गोविंद प्रभूंना अर्पण केलं जायचं. उत्तरायाचे वस्त्र मागुते वेढीती. म्हणून केशव नायक काढून घेती. जे जुनं वस्त्र काढून घेतलेलं राहायचं ते वस्त्र न जाणो गोविंद प्रभू पुन्हा घेतील आणि हे अंगावर जे नवीन वस्त्र दिलेले हे काढून टाकतील आणि जुनंच पुन्हा परिधान करतील. म्हणून केशव नायक काय करायचे, ते जुनं वस्त्र जे श्री प्रभुबाबांच्या अंगावरून काढलेलं राहायचं ते घेऊन टाकायचे. ते लेंकुरवा हाती कूट करविती. त्या वस्त्राला पूर्ण कुटून भुगा केले जायचा की ते पुन्हा श्री प्रभुबाबांनी अंगावर परिधान करू नये. पुरविती. आणि खड्डा करून ते कूट जो झालेला आहे त्या वस्त्राचा ते पुरून टाकायचे, म्हणजे पुन्हा त्याची अवहेलना होऊ नये, त्याला आपले कोणाचे पाय वगैरे लागू नये, त्याचं पावित्र्य भंग होऊ नये. मग ते ओनिया पहिलीकडे कूट करून पुरीती. ते वस्त्र खड्डा करून पुरून टाकायचे. मागुते काढीती. म्हणून कशा करता पुरायचे, तर न जाणो श्री प्रभुबाबा ते वस्त्र पुन्हा काढतील. मग महाजना ब्राह्मणासी यज्ञोपविते वस्त्र देती. आणि त्या ठिकाणी जे महाजन लोक आलेले असायचे, ब्राह्मण लोक आलेले, त्यांनासुद्धा सर्वांना नवे वस्त्र आणि नवीन जानवं
त्या ठिकाणी परिधान केलं जायचं. या परे प्रतिवर्षी केशव नायक श्रावणीये गोसाव्याश्री वस्त्रपूजा करीती. जोपर्यंत केशव नायक होते, श्रीप्रभू बाबा होते, तोपर्यंत प्रतिवर्षी केशव नायक श्रीप्रभू बाबांना श्रावणी पौर्णिमेला नवीन वस्त्र आणि नवीन पवित्र परिधान करीत असत, नवीन वस्त्र देत असत. म्हणून ती परंपरा आज तागायत चालू आहे. आमच्या स्वामींनी सुद्धा बीडला भक्ताकडून तो सोहळा करून घेतला. 4 मास राहिले की स्वामी पर्व काळ आला, समस्त भक्ती जन होते आनंद वर्षला. सडा घालुनी रंग भरुनी समारंभ केला, पत्र पुष्प केळी नारळे भावार्थे भरिला. बहुमोलाचे वस्त्र आणुनी ओळगवी स्वामीला, स्तुती करीत बहुआती विनोदे वितर्क मावळला. ओळगविले वस्त्र हेत काय पुरला बासाचा, 4 मासामध्ये पर्व काळ पवत्याचा. ही आरती आता ते होणारच, अजून 8 दिवसांनी येणारच तो पर्व का. तर या पद्धतीने ते वस्त्र त्या ठिकाणी ओळगवल्या जायचं. जसं